शिंदे साहेब, एक मोठा निकाल आज कोर्टाने दिलेला आहे। जो नसरापूरचा नराधम होता त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मी सर्वात आधी न्यायालयाचं न्यायाधीशांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। एक अतिशय अमानवीय निर्गुण अशा प्रकारचं हत्या रेप या लहान बच्चूच्या बरोबर केला त्या नसरापूरच्या आरोपीला आज फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। त्याबद्दल मी मनापासून पोलिसांचंही अभिनंदन करतो। पोलिसांनी देखील 2 आठवड्याच्या आत चार्जशीट सबमिट केली आणि कोणताही एकही क्लू पुरावा सगळे पुरावे फुल प्रूफ त्यामध्ये मांडले आणि कोर्टाने देखील त्याच्यावर रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस अशा प्रकारची केस या ठिकाणी संबोधली आणि या नसरापूरच्या कांबळे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा झालेली आहे। आता तात्काळ त्याला फाशी या ठिकाणी दिली जाईल आणि त्यामुळे समाजामध्ये गुन्हेगारांवर एक वचक बसेल। पुन्हा अशा प्रकारची कृत्य करण्याचं या ठिकाणी धाडस कोणी करणार नाही। अशा वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे, गाडून टाकलं पाहिजे, ही भूमिका समाजाची होती आणि न्यायालयाने दिलेला निर्णय हा एक पुढच्या होणाऱ्या गुन्हेगारीला देखील आळा घालू शकतो। या ठिकाणी मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचंही अभिनंदन करतो। तेही सातत्याने हे केस मॉनिटर करत होते। माझं देखील पोलिसांशी डीजींशी एसपींशी सातत्याने चर्चा होती। डीजींचं एसपींचं आणि या संपूर्ण या तपास कामामध्ये काम करणाऱ्या यंत्रणेचं हे यश आहे। त्यांचं मी अभिनंदन करतो। सरकारी वकिलांचं देखील मी अभिनंदन करतो। अतिशय योग्य पद्धतीने तपास केला, केस पुटअप केली आणि अखेर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी झालेली आहे। हो, शिंदे साहेब, जसं तुम्ही म्हणालात फास्ट ट्रॅक वरती या सगळ्याचा निकाल लागला। अवघ्या 60 दिवसामध्ये म्हणजे 55 साक्षीदार असतील, 55 दिवसात 55 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा पोलिसांनी केला। सगळ्या तपास यंत्रणांचं देखील तितकंच कौतुक आपल्याला करायला हवं, कारण हे सगळ्यांचंच यश आहे खरं तर। बिलकुल, हे कलेक्टिव्ह यश आहे। कलेक्टिव्ह यांनी जी काही जबाबदारी सांभाळलेली आहे, सगळ्यांनी मिळून एक टीम बनवून काम केलं। त्या टीमचं मोठं कौतुक या ठिकाणी आम्ही करतो आणि सर्व जनताही करेल। धन्यवाद। शिंदे साहेब, खरं तर आता अगदी अधिवेशनामध्ये एक मुद्दा होता, तो म्हणजे बालक आणि स्त्रियांवरच्या अत्याचारामध्ये आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती गेलाय। मात्र आता सारखे जर निकाल जर बघितले तर इथून पुढे गुन्हा करायला कोणी धजावणार नाही किंवा त्याला जरब बसू शकेल। बिलकुल, यासाठीच अशा प्रकारच्या फाशीची आवश्यकता होती। आता तात्काळ एक्झिक्युशन होईल, मोठा समाजामध्ये मेसेज जाईल आणि अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली जाईल, त्यांना गाडून टाकलं जाईल। पुन्हा अशा प्रकारच्या वृत्त्या डोक्यावर काढणार नाहीत आणि समाजाला हे एक मोठं समाजासाठी देखील आणि आपल्या मुलीबाळींसाठी देखील हा मोठा निर्णय आहे। अगदी। एक शेवटचा प्रश्न दुसऱ्या एका केसच्या संदर्भातला आहे, तो म्हणजे पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीची विचित्र घटना घडली होती। केतन अग्रवाल नावाच्या मुलाला लोहगडावरून ढकलून देण्यात आलं। त्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, तर तो देखील फास्ट ट्रॅक वरती चालवला जाऊ शकतो। बिलकुल, अशा ज्या केसेस आहेत, ज्या केसेस अशा प्रकारच्या आहेत आणि इंटेन्शन ठेवून काही गोष्टींमध्ये हत्या झालेली आहे, रेप झालेली आहे, अशा गुन्हेगारांना वचक भरण्यासाठी अशा प्रकारच्या केसेस फास्ट ट्रॅक वर घेऊ आणि त्याचा निकाल लावू। धन्यवाद। अगदी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही सविस्तरपणे बोललात एबीपी माझाशी आणि प्रतिक्रिया दिलीत यासाठी।